त्यांच्या मुलीचा छळ होत होता आणि मारहाण होणं, पैशाची मागणी करणं, या सगळ्या गोष्टी ज्या होत होत्या सातत्याने, अशा आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या घटना घडणं म्हणजे खऱ्या अर्थाने एक दुर्दैवी घटना आहेच, परंतु एक असा विश्वास देखील करू शकत नाही आपण अशा प्रकारची अमानवीय घटना घडलेली आहे. पोलीस तपास करतायत, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुख्यमंत्री महोदयांनी देखील यावर पोलिसांना आदेश दिलेत. SIT नेमलेली आहे. राज्य सरकार या सगळ्या प्रकरणाकडे किती गांभीर्याने बघतं? झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि खऱ्या अर्थाने माणुसकीला काळीमा फासणारी आहे. आता कसपटे परिवारांना भेटल्यानंतर त्यांनी त्यांच्या भावनाही व्यक्त केल्यात की त्यांच्या मुलीचा छळ होत होता आणि मारहाण होणं, पैशाची मागणी करणं, या सगळ्या गोष्टी ज्या होत होत्या सातत्याने. खरं म्हणजे आताच्या काळामध्ये लोकांची मानसिकता खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने आता अशा परिस्थितीमध्ये एक सून म्हणजे आपल्या मुलीप्रमाणेच असते. खरं म्हणजे प्रत्येकाला वाटतं की आपली मुलगी ज्या घरात जाईल तिकडे मुलीप्रमाणे तिला नांदवलं पाहिजे, तिला वागवलं पाहिजे. जसं आपण म्हणतो लाडकी बहीण लाडकी मुलगी, तशी एक लाडकी सून म्हणून देखील लोकांची मानसिकता या ठिकाणी बदलण्याचा आज खऱ्या अर्थाने एक मानसिकतेमध्ये बदल झाला पाहिजे अशा प्रकारची परिस्थिती या घटनेने लोकांच्या समोर या ठिकाणी आणलेली आहे. आणि अतिशय दुर्दैवी म्हणजे जे काही फोटोज दाखवले त्याच्यामध्ये मारहाण झालेले फोटोही पाहिले आणि आईवडिलांची तिच्या नातेवाईकांची सगळ्यांची जी काय मानसिकता आहे पूर्ण, त्यांची मानसिकता पूर्ण खालावलेली आहे. आणि अतिशय म्हणजे जी मारहाण आताच्या म्हणजे समाजामध्ये आज एवढा समाज आपला प्रगत झालेला आहे आणि महाराष्ट्र देखील पुरोगामी प्रगत राज्य आहे. अशा परिस्थितीत अशा आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या घटना घडणं म्हणजे खऱ्या अर्थाने एक दुर्दैवी घटना आहेच, परंतु एक असा विश्वास देखील करू शकत नाही आपण अशा प्रकारची अमानवीय घटना घडलेली आहे. यामध्ये मला सगळ्या बाबी त्यांनी सांगितल्या, त्यांच्या भावनाही व्यक्त केल्या आणि त्यांना असं वाटतं की आमची मुलगी एक 9 महिन्याचं बाळ समोर असताना अशा प्रकारची आत्महत्या करू शकत नाही. आणि त्यामुळे पोलीस तपास करतायत, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुख्यमंत्री महोदयांनी देखील यावर पोलिसांना आदेश दिलेत. SIT नेमलेली आहे आणि त्याचबरोबर यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी त्यांची मागणी माफक मागणी आहे. आणि सरकार म्हणून, शासन म्हणून यामध्ये जे काही जे दोषी असतील आणि या घटनेला जे जबाबदार असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, कठोर कारवाई केली जाईल कुणालाही. आणि यामध्ये कोणीही पाठीशी घालण्याचा किंवा कोणी कुणाला मदत करण्याचा प्रयत्नही करू नये. शेवटी यांची कसपटे परिवाराची मुलगी म्हणजे आपल्या परिवाराची मुलगी असं समजूनच या घटनेकडे गांभीर्याने आम्ही लोक पाहतोय. त्यामुळे यामध्ये कुठलंही काही कुणालाही पाठीशी घालण्याचं काम होणार नाही. आणि जी कसपटे कुटुंबाची परिवाराची जी काही भावना आहे ती भावना लक्षात घेऊन राज्य सरकार दोषींवर कडक कारवाई करेल. सर, एकंदरीतच बघितलं तर अशा घटनांमध्ये राजकारण यायला नको, परंतु उबाटा गटाच्या ज्या महिला मंडळ आहेत किंवा महिला पदाधिकारी आहेत त्यांनी आज रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली. सातत्याने महिला आयोगावर टीका होती आहे.
महिला आयोगाच्या सदस्यांची जी पदरिक्त आहेत ती अजून रिकामी आहेत. आणि यामध्ये मला वाटतं आता अशा घटनेमध्ये कोणी राजकारण आणता कामा नये आणि राजकीय घटना किंवा राजकीय दृष्टिकोनातून पाहूच नये. ही एक सामाजिक आणि मानसिक जी काही परिस्थिती या ठिकाणी लोकांची आपण बघतोय, ही परिस्थिती बदलण्याची आवश्यकता आहे, मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे आणि अशा प्रकारच्या दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती होऊ नये अशा प्रकारची कारवाई देखील अपेक्षित आहे या कसबटे परिवाराला. आणि त्यामुळे एक फोकस शासनाचा असेल की बिलकुल जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करणे. बाकी राजकारण करायला तर खूप वेगवेगळ्या परिस्थिती वेगवेगळे संधी असते, परंतु या ठिकाणी कोणी राजकारण करू नये अशी माझी भावना आहे. एकंदरीतच ज्या पद्धतीने पोलिसांनी हे प्रकरण हाताळलं त्यामध्ये पोलिसांनी दिरंगाई केली किंवा पहिल्यांदा जेवढं सिरियस घ्यायला पाहिजे होतं तेवढं प्रकरण सिरियस घेतलं नाही असाही एक आक्षेप होतोय. त्याबाबत काही सरकारकडून पोलिसांना सूचना करण्यात नाही, या बाबतीमध्ये थेट मुख्यमंत्री महोदय स्वतः यावर सगळं लक्ष ठेवून आहेत आणि आम्ही देखील बिलकुल यामध्ये जी भावना या परिवाराची आहे, कसपटे परिवाराची, ती भावना जी आहे आणि ते ज्यांना ते जे काय वाटतं त्या पद्धतीने देखील तो तपास केला जाईल आणि उच्चस्तरीय चौकशी या ठिकाणी होती आहे. यामध्ये कुठंही त्रुटी राहणार नाही याची काळजी सरकार घेईल. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.